मला वाटलं पण नव्हतं की आम्ही दोघंजणच फक्त 70 पाणीपुरी बनवू पण शकतो, सोबत खाऊ पण शकतो। चला तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। चिंचेसोबत पाणी टाकून थोडंसं साखर टाका, कारण माझ्याकडे गूळ होते, आणि 1 शिटी यूज तर द्या। त्यानंतर तिखट पाणी बनवण्यासाठी दाखवल्या पद्धतीने सगळं रेसिपी टाकून घ्या, आणि त्यानंतर पाणी होतं त्यानंतर भांड्यात काढून घ्या। मिरं, पुन्हा जिरा पावडर आणि पाणीपुरी मसाला टाका, मस्तपैकी हलवून घ्या। किती भारी टेम्पटिंग दिसते बघा। कुकरमधील हवा गेल्यानंतर ना ते चिंच आहे ना थोडीशी त्याला कुटून घ्या, आणि मी काहीतरी करत असताना त्यात गडबड होणार नाही, असं होणार नाही। मी जेव्हा गोड पाणी बनवत होते मी डायरेक्ट ते मिक्सरमध्ये टाकलं आणि ते पाणी बनायला सोडून पेस्ट बनले। मग त्याच पेस्टमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते सर्व करायला घेतलं, आणि इथंपर्यंत माझं सगळं झालं होतं। मग आता बटाटोच्या तिकडं वळते। बेसिक मसालाच मी टाकलं होतं, जास्त काय नाही। माझं इकडे सगळं तयार झालं होतं, गोड पाणी, तिखट पाणी वगैरे, आणि मेन म्हणजे आता पाणीपुरी तळायची वेळ आली होती। सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं टेस्ट करून बघूया म्हणून 2-3 तळून घेतले, आणि बघा तुम्ही किती मी पसारा करून ठेवलेला आहे सगळं, आणि त्यासोबत मी टेस्ट पण केले, आणि बनवता बनवता भरपूर सारं खाल्लं पण, आणि त्यानंतर सगळं बनवून झाल्यानंतर आम्ही खायला बसलो।